गुड इव्हनिंग फ्रेंड. लाईफ इज जर्नी. जीवन हा एक प्रवास आहे, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत. आणि हा प्रवास एंटरटेनिंग व्हावा, हा प्रवास इंटरेस्टिंग व्हावा, हा प्रवास ॲडव्हेंचरस व्हावा आणि आपल्या प्रत्येक ॲक्शनला आपण बेस्ट लेवलवर कशा पद्धतीने परफॉर्म करू हा विचार आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. जन्म होतो, मृत्यूही येतो, मात्र महत्व असतं त्या या मधला जो हा प्रवास आहे त्या प्रवासाला. आणि हा प्रवास कुणासोबत करायचा आहे, कसा करायचा आहे, लढत लढत करायचा आहे की रडत रडत करायचा आहे, सातत्याने तक्रार करत करायचं आहे की सगळ्या तक्रारीचं सोल्युशन शोधायचं आहे. कारण जर आपण रडत राहिलो तर कितीतरी जन्मही आपल्याला कमी पडते. आणि म्हणून आपल्या जवळ असलेला हा जो लिमिटेड टाइम आहे, हा लिमिटेड कालावधी जो प्रवासाचा आहे, या प्रवासाला अधिक रोमांचक, अधिक साहसपूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अनेक यामध्ये अप अँड डाऊन येतील, अनेक चुका होतील, कधी सुख येईल तर कधी दुःख येईल, मात्र तुम्ही माघार घेता कामा नये कुठल्याही परिस्थितीत. रन का मैदान जो छोड़ते है उसे भगोडा कहते हैं. आणि आपलं नाव इतिहासामध्ये भगोडा या कॅटेगरीमध्ये येतं. त्यासाठी तुम्हाला ज्या राईट स्टेप्स आहेत त्या उचलाव्या लागतील. सातत्याने आपल्याला ॲक्शन मोडमध्ये राहावं लागेल. डिसिजन मेकिंग आपल्याला शिकावं लागेल. स्वतःच्या जीवनाचे निर्णय आपल्याला स्वतः घ्यावे लागतील. दुसऱ्याच्या निर्णयावर किंवा दुसऱ्यावर जर आपण विसंबून राहिलो, जर जो दुसऱ्यावरही विसंबला त्याचा कार्यभाग उडाला, ही जी मन आहे. आणि म्हणून आपण स्वयं आहोत. आपल्याला अत्त दीप भव स्वयंप्रकाशित बनायचं आहे. तेव्हाच कुठे आपल्या जीवनाचा जो हा प्रवास आहे हा तो सफल झाला असं आपल्याला मानता येईल. आणि म्हणून स्वतःची आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी आपण सातत्याने झटत राहिलं पाहिजे. अनेकदा तुमच्याकडून चुका होतील, अनेकदा लोक तुमच्यावर टीका टिप्पणी करतील, मात्र त्यामुळे तुम्ही नकारात्मक बनून त्या मार्गापासून विचलित होता कामा नये. सातत्याने जीवनाच्या या प्रवासाला अधिक यशस्वी कशा पद्धतीने बनवता येईल हा एकच विचार सातत्याने आपल्या डोक्यामध्ये घुमत राहिला पाहिजे. कधी कधी आपल्यामध्ये कमीपणाची भावना येणं स्वाभाविक आहे. कधी कधी आपल्या मार्गात अनेक संकट उभं राहणं स्वाभाविक आहे. कधी कधी आपल्याला निराशेचा सामना करणं सुद्धा स्वाभाविक आहे. ह्या ज्या मानवी इमोशन्स आहेत, भावना आहेत, त्या सर्वांना सारख्या आहेत. मात्र त्या भावनेवर मात करून जीवनाचा प्रवास यशस्वी करू हाच एक आशावाद आपल्यामध्ये असायला हवा.